गॅससाठी नागरिकांची झुंबड. अहिल्यानगरात तुटवडा, ब्लॅक मार्केटचा आरोप. अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात गॅस तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील इराण-अमेरिका तणावाचा परिणाम भारतातील गॅस पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा असून त्याचा फटका आता स्थानिक पातळीवर जाणवत आहे. कोठला येथील ग्राहक भांडारात 4 ते 5 दिवसांनी गॅसचा स्टॉक येत असल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बुकिंग केलेल्या ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने ग्राहक भंडार व्यवस्थापकांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात गॅसचे वितरण करण्यात आले. दरम्यान काही नागरिकांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की काही जण 1,000 रुपयात सिलेंडर घेऊन 3,000 रुपयांना काळ्या बाजारात विक्री करत आहेत. तसेच 2 दिवसांपासून रांगेत उभे राहूनही गॅस न मिळाल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. पण अजून टाकी भेटलेली नाही. कालच्या तारखेचं त्यांनी टोकन दिलं होतं. काल दिवसभर इथं थांबलो तरी सुद्धा टाकी भेटली नाही आणि आज म्हणतात की टाकी शिल्लक नाहीये म्हणून हे आलेलं नाहीये टाकी. अडचणी काम धंदा सांभाळायचा तर हे करायचं म्हणल्यावर कसं काय करणार माणूस? किती वेळा इथे चक्रा मारणार? तारीख की बुकिंग है सर हमारी। अच्छा 4 दिन हो रहे हम चक मतलब यहाँ नंबर लगा रहे, घर का पूरा काम छोड़ने का। एक तो हमारे आदमी का धंधा बंद, एक दिन वो नंबर लगाते, एक दिन मैं लगाती। आज सुबह 7 बजे से बैठे हुए, 10 बजे इनका ऑफिस खुला और सर आए तो बोले कि आज भी शिल्लक नहीं है, बोले मंगलवार को आओ बोले। आज जिसको हम कूपन देंगे वो मंगलवार को आएंगे और कल जिसको कूपन मिला वो आज या सोमवार को मिलेंगे बोले टाकी। बोल रहे नहीं सर हमको कन्फर्म हो टाकी है या नहीं है। हम यहाँ से जो नंबर लगाते ना लोग, एक एक आदमी 4-4 टाकी लाता। यहाँ से लेता 1,000 रुपए मेरा, हमको बाहर 3,000 में टाकी दे रहा हो सर। हम रोज कमा खाने ले 3,000 की टाकी कैसे ले सकते? ब्लैक में दे रहे सर हमको वो टाकी, यहाँ से ले रहे लोग और हम जिसका नंबर है हमको टाकी नहीं मिल रही। हमने क्या करने का? आज हम कलेक्टर ऑफिस में जाने वाले एक तो सर के पास, हमारा ये जो है ना हमारी प्रॉब्लम का पूरा सोल्यूशन दो हम आपको। भंडारी, जनरल मॅनेजर ग्राम भंडार. काय नेमकं तक्रारी असं झालं तर आपलं बुधवारी आपण गाडीचं वाटप केलं. बुधवारी वाटप केल्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस गॅप पडला गाडीचं. त्यामुळे कस्टमर हे वाढत गेले आणि गाडी आज काय आली नाही. टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं जसं इथं प्रॉब्लेम तर तिथं कंपनीत पण काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं गाडी आज काही आली नाही. त्याच्यामुळे हे लोकांना थोडे हे झाले, व्हायलंट झाले की लोकांना आम्हाला आजच टाकी पाहिजे आणि शॉर्टेज असल्यामुळं सगळे कार्डधारक ऍक्टिव्ह झाले. आपल्याकडे एकंदर 7,500 कार्डधारक, जशा गाड्या येतील तसं आपण वाटप करतोय. आता मी काय केलेले, काल जे लोक उभे होते त्यांना 3 तारखेचे टोकन दिलेली आणि आज गाडी शक्यतो ते आले लोक आणि परत 4 तारखेचे लोक ते पण उभे राहिले. त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला. ह्याच्यात काही गुण प्रवृत्तीचे लोक त्रास देण्याच्या हिशोबाने किंवा आणखी काय हिशोबाने ते लोक थोडं त्रास देतात. ते बाकी मग जर 1-2 जरी गाड्या आल्या तर आपलं वाटप सुरळीत चालू होईल. रेग्युलर 2-3 जरी गाड्या आल्या तर आपलं वाटप सुरळीत चालू होईल. असं काही प्रॉब्लेम नाहीये. पण फक्त ग्राहकांनी थोडं संयम घ्यायचा किंवा तुमच्या घरी एक टाकी भरली तर तुम्हाला ती 25 दिवसांनी मिळणारच आहे. तुम्ही आजच लगेच येऊन बुकिंग केली की लगेच आजच येऊन तुम्हाला आजच मिळेल असं उपलब्ध आपण वाटप करतो. पोलीस DSO सगळं आपल्या सगळ्या वितरकांची मिटिंग झाली होती. तर त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला गाड्या पाठवायला तुम्हाला जिथं तुमचे गॅस ग्राहक एजन्सी तिथं आमच्यातर्फे पोलीस बंदोबस्त पुरवला जाईल. त्यांनी सांगितलेले आपल्याला. त्यांनी 2 पोलीस पाठवले होते अगोदर वाटप करायच्या अगोदर, पण त्यांच्या हातून नियंत्रण न आल्यामुळं त्यांनी मग बाकीची कुमक मागून घेतली. नाही असं कसं आहे मॅडम, तर हे नागरिकांची तक्रार आहे. असं काही नाहीये की एखाद्या ग्राहकाला ज्यावेळेस टाकी मिळत नाही त्यावेळेस त्या उद्देशाने तो हे विधान करतो. आणि अशी जर कोणाची काही तक्रार असेल तर त्यांनी तसं तक्रार करावी, पुऱ्या सकट तक्रार करावी. आम्ही कोणाची काय असेल आमच्याबद्दल तर आम्ही त्याला आमच्या एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल जरी काही तक्रार तर आम्ही त्याला सस्पेंड करू. असं काही प्रकार असं काही आमच्याकडे होत नाही. आमची सहकारी संस्था आहे, 60 वर्षापासूनची सहकारी संस्था आहे. आता जवळ आम्हाला 63 वर्ष चालली, त्यामुळे असं काही होत नाही. आणि कॉम्प्युटरमुळे झाल्यावर असं सगळं कॉम्प्युटरीकरण झाल्यामुळे असं काही होत नाही.
अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.